वेलकम ऑल ऑफ यू. तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. वेलकम. चला पटापट सर्वजण जॉईन झाले की आपल्याला मराठी आणि इंग्लिश याच्यावरती जे की प्रश्न विचारण्यात आलेले त्यावरती आपण विश्लेषण पाहणार आहे. येस, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या या भागामध्ये आपण राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले जे प्रश्न आहेत तर त्या घटकावरती मराठी आणि इंग्लिश यावरती प्रश्न त्याचे विश्लेषण या भागामध्ये आपण पाहणार आहे. ठीक आहे. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्याचबरोबर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा करा, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल. ठीक आहे. आणि मराठी आणि इंग्लिश हा जो घटक जो आहे तर हा जो की आपल्याला सर्व मुख्य परीक्षांमध्ये आहे. येस, आवाज क्लिअर येतोय का? एकदा मला सांगा. सर्वांना आवाज क्लिअर आहे? चला, मराठी आणि इंग्लिश हे जे की आपल्याला कंबाईनच्या मुख्य परीक्षेला राज्यसेवेच्या मेन्सला ग्रुप सी मध्ये सुद्धा आहे. त्याचबरोबर इतर क्लास सीच्या सर्व ठीक ग्रुप सी झालं तर बाकीच्या सरळ सेवा जे काय असतील तर त्यांना सुद्धा जे की आपल्याला मराठी आणि इंग्लिश या घटकावरती प्रश्न विचारले जातात. चला, गुड मॉर्निंग सर्वांना आवाज क्लिअर आहे? सर्वांना आवाज क्लिअर आहे? एकदा मला सांगा. क्लिअर आहे? ठीक आहे. ठीक आहे. चला, आजच्या प्रश्नांना आपल्या सुरुवात करूया. प्रश्न पहा. वाक्यातील क्रियापदाचे रूप. ठीक आहे. वाक्यातील क्रियापदाचे रूप आशीर्वाद, आज्ञा, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश याविषयी जर अर्थबोध घडवत असतील तर अशा वाक्यांना काय म्हणतात? स्वार्थी, नकारार्थी, विद्यार्थी आणि आज्ञार्थी. क्रियापदाचं रूप जर काय सांगत असेल आशीर्वाद, आज्ञा, प्रार्थना, विनंती, चांगले राहा त्या किंवा आज्ञा एखादी तो दरवाजा बंद कर, दरवाजा उघड, प्रार्थना ठीक आहे देवा आमचे भले कर आणि विनंती अशा पद्धतीने जर एखादं क्रियापदाचं रूप असेल तर ते वाक्य कोणत्या याच्यामध्ये असणार आहे? चला, बाकीच्यांनी सुद्धा उत्तर द्यायचंय. तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. अशा वाक्यांना आज्ञार्थी वाक्य म्हटलं जाणार आहे. जर वाक्यामध्ये क्रियापदाचं रूप हे या घटकांवरती जर असेल क्रियापद ठीक आहे उपदेश, विनंती, प्रार्थना, आज्ञा आणि आशीर्वाद तर अशा वाक्य जे की काय असणार आहे आज्ञार्थी वाक्य आहे. ठीक आहे. दुसरं, बातमी सांगणारा. बरं, बातमी सांगणारा या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एक शब्द खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये आलेला आहे ते आपल्याला अचूक निवडायचं आहे. ठीक, बातमी सांगणारा. अजय हा एक चांगला वार्ताहर आहे. त्यानंतर रमेश सकाळ वृत्तपत्रासाठी बातमीदार म्हणून काम करतो. उमेश हा ABP माझा या वृत्तवाहिनीचा उत्तम बातमीदार आहे. आणि महेश हा नामांकित वृत्तनिवेदक आहे.
काय उत्तर द्यायचं सांगा. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 बातमी सांगणारा या शब्द समूहासाठी. तर बातमी सांगणारा जो की काय वृत्त निवेदक. बघ वृत्त निवेदक हा जो की यामध्ये योग्य आहे. पर्याय क्रमांक 4. बरं पर्याय क्रमांक 4 हे जे की आपल्या प्रश्नाचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न. चला जोड्या लावायच्यात आपल्याला, जोड्या जुळवायच्यात. अ गट आणि ब गट. ठीक आहे. आकाशाला गवसणी घालणे, आकाश पाताळ एक करणे, आकाशाची कुऱ्हाड पडणे, सर्व बाजूंनी संकट येणं, नाहक आरडाओरडा करणे आणि शक्ती बाहेरची गोष्ट करून पाहणे. कोणता पर्याय जो की यामध्ये योग्य आहे. चला बाकीचे जे पुढे उत्तर काय देत, बाकीच्यांनी सुद्धा उत्तर द्यायचं आहे. चला आकाशाला गवसणी घालणे, आकाश पाताळ एक करणे, ते या पद्धतीने याचं उत्तर जे की पर्याय क्रमांक 1 असणार आहे. तर आकाशाला गवसणी घालणे, आकाशाला गवसणी घालणे, शक्ती बाहेरची गोष्ट करू पाहणे, आकाश पाताळ एक करणे, नाहक आरडाओरडा करणे. बरं आकाश पाताळ एक करायचं विनाकारण बऱ्याच वेळा आपण पाहतो अशा प्रकारच्या घटना आहेत. नाहक आरडाओरडा करणे आणि आकाशाची कुऱ्हाड पडणे, सर्व बाजूंनी संकट येणं. सर्व बाजूंनी संकट येणं, आकाशाची कुऱ्हाड पडणे. तर पर्याय क्रमांक 1 हे जे की या प्रश्नाचं काय होतं उत्तर होतं. नेक्स्ट. चला मनी आणि त्यांचे अर्थ याच्या आपल्याला परत जोड्या लावायच्यात. आनंद गगनात न मावणे, दुधात साखर पडणे, नाकाला मिरच्या झोंबणे आणि सगळे मुसळ केरात, मनाला फार लागणे, अत्यानंद होणे, केलेल्या सर्व गोष्टी वाया जाणे आणि आनंदामध्ये भर पडणे. योग्य उत्तर काय असेल यामध्ये. चला तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आनंद गगनात न मावणे. आनंद गगनात न मावणे याचं जे की काय असणार आहे अत्यानंद होणे, अधिक आनंद होणे. बरं आनंद गगनातच मावला नाही त्याचा. तर अधिक आनंद होणे, अत्यानंद होणे. दुधात साखर पडणे. बरं दुधात साखर पडणे हा सुद्धा त्याच्याप्रमाणेच अर्थ आहे. बघा जे की काय दुधात साखर, आनंदामध्ये आणखी भर पडणे. बरं दुधात साखर पडणे म्हणजे दोघं पास झाले. बरं दोघं जण पास झाले, दोघं परीक्षेचा अभ्यास करत होते, याला सुद्धा पोस्ट मिळाली आणि तिला सुद्धा पोस्ट मिळाली. आनंदामध्ये काय झाले, दुधात साखर पाडल्या कसा आनंद आला तो, म्हणजे आनंदात दोघांच्या भर पडले ते. ठीक आहे. तर हे जे की याच्यामध्ये येऊ शकतं. नाकाला मिरच्या झोंबणे. नाकाला मिरच्या झोंबणे हे जे की काही त्याचा मनाला फार लागणे. ठीक आहे. मनाला फार लागणे, नाकाला मिरच्या झोंबणे आणि सगळे मुसळ केरात. सगळे मुसळ केरातचा केलेल्या सर्व गोष्टी काय होते वाया जाणे. तर पर्याय क्रमांक 1 हे जे की या प्रश्नाचं काय उत्तर होतं. चल नेक्स्ट पुढील. चला पुन्हा म्हणी आणि त्यांचे अर्थ याच्या जोड्या आहेत. तारे तोडणे, तोंड टाकणे, तोंडात बोट घालणे आणि तोंडावरती येणे, नवल वाटणं, फार जवळ येणं, वेड्यासारखे बोलणे आणि अद्वा तद्वा बोलणे. चला मराठीच्या सुद्धा व्हॉकॅब्युलरीवरती आपला प्रश्न असणारच आहे. म्हणजे आपल्या समानार्थी शब्द, विरुद्धार्थी, त्याचबरोबर म्हणी, वाक्प्रचार. चला आणि जोड्या लावा याच्यावरती जे की काय एका ऑप्शनवर सुद्धा आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लगेच येतं. त्यामुळं हे सुद्धा सोपा प्रश्न होता. यस. चला तर पर्याय क्रमांक 3 हे जे की या प्रश्नाचं उत्तर आहे. तारे तोडणे. तारे तोडणे वेड्यासारखे बोलणे, वेड्यासारखं बडबड करणे.
तोंड टाकणे अथवा तद्वा बोलणे, तोंडात बोट घालणे, नवल वाटणे, तोंडात बोट घालणं नवल वाटलं एखादं, आणि तोंडावरती येणं फार जवळ येणं. हा जो की यामध्ये असणारा उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 हे जे की आपल्या प्रश्नाचं काय उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला, बऱ्याच जणांच्या मेसेजेस किंवा त्याच्यामध्ये येत होते की परीक्षेच्या बाबतीमध्ये काय होणार आहे, परीक्षेची एक्झाम डेट कधी होईल. ठीक आहे. तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला परीक्षेची तारीख सुद्धा जाहीर केली जाईल. ठीक आहे. आणि जो काय मेसेज फिरतोय 24 जानेवारीचा, तर तो जो की फेक आहे. ठीक आहे. आपल्या आयोगाच्या वेबसाईटवरती सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आयोगाच्या अधिकृत जी काही तारीख सांगेल तीच अधिग्राह्य असणार आहे. बरोबर. इतर बाकीचे जे काही मेसेज असतात तर त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवायचा नाही आहे. ठीक आहे. जे काय असेल ते आपलं आयोग आपल्याला वेबसाईटवरती कळवेल. ठीक आहे. परीक्षेची तारीख वगैरे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. जोड्या लावा. ऱ्हस्व स्वर, संयुक्त स्वर, सजातीय स्वर आणि अर्धस्वर. य, र, अ, ई, ऐ, औ आणि अ, आ. हा येस, परीक्षेच्या 1 महिना तरी आपल्याला आधीच त्या संदर्भात आयोग सांगणार आहे. बरं. मी असं नाही सांगणार की उद्या परीक्षा आहे आणि आज त्यांचं नोटिफिकेशन आलं आहे. 1 महिना तरी मिळणारच आहे. कंबाईनला तसे 2 महिने मिळतील, कारण 1 महिन्याआधी आपल्याला राज्यसेवेची परीक्षा होणार आणि त्याच्यानंतर एक 15 ते 20 दिवसामध्ये याची असणार आहे आपल्या कंबाईनची. ठीक आहे. मी साधारण 1-1.5 महिना तरी वेळ मिळेल त्याच्यामध्ये. चला, तर पर्याय क्रमांक 3 हे जे की या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 ऱ्हस्व स्वर, संयुक्त, सजाती आणि अर्धस्वर. चला, तर ऱ्हस्व स्वर जे की कोणते आहेत, अ आणि ई. ऱ्हस्व दीर्घ, संयुक्त, सजाती आणि अर्धस्वर. संयुक्त स्वर जे की काय, ऐ, हे जे की काय अ प्लस ई, ऐ आणि अ प्लस उ. ठीक आहे. आ प्लस उ हे जे की काय होईल, ओ होईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे जे की सजातीय स्वर तयार झालेले आहेत. पुढे गेलं संयुक्त स्वर हे या पद्धतीनं. सजातीय जे की काय अ आणि आ. अ, आ, ई, उ आणि उ हे जे की काय सजातीय स्वर आहेत. येस. आणि अर्धस्वर जे की काय य आणि र. अर्धस्वर य, र. आणि स्वतंत्र जे की काय ळ हा स्वतंत्र त्याच्यामध्ये. ठीक. हे फक्त स्वरांच्या बाबतीमध्ये होतं. ठीक आहे. ऱ्हस्व, संयुक्त, सजाती आणि अर्धस्वर. तर पर्याय क्रमांक 3 हे जे की आपल्या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न. कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालतं. कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमांत कधीच नसतो आणि भावे प्रयोगात कर्ता किंवा कर्म हे दोन्ही गौण असतात. पर्यायी उत्तरे काय असतील यामध्ये, फक्त ए बरोबर, ABC बरोबर, बी चुकीचं, AC बरोबर आणि सर्व चुकीचे. चला, पर्याय क्रमांक 2 हा जो की या प्रश्नाचं उत्तर आहे. ABC बरोबर आहे. 3ही विधाने बरोबर आहेत. कर्तरी प्रयोगामध्ये जे की काय क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते. कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते. त्यानंतर याचं उदाहरण सांगा. चला,
ह्याचा जर आपण पाहिलं, तो पुस्तक वाचतो, बरं, तो पुस्तक वाचतो, ती पुस्तक वाचते, तर बघा याच्यामध्ये जे की काय कर्त्याच्या लिंगाप्रमाणे, कर्त्याच्या लिंगाप्रमाणे जे की काय होत आहे, क्रियापदामध्ये बदल होतोय, तो पुस्तक वाचतो, ती पुस्तक वाचते, ठीक आहे. तर हे जे की काय होईल, या कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालणार आहे. कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमांत कधीच नसतो, बरं. कर्मणी प्रयोगामध्ये जे की काय कर्ता हा कधीच प्रथमामध्ये येत नाही, त्याला प्रत्यय लागून येतात, बरं. प्रथमा विभक्ती आपल्या प्रथम याच्यामध्ये येणार नाही, तो द्वितीय किंवा तृतीय प्रमाणे त्याचा प्रत्यय लागलेला असणार आहे. आणि भावे प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी कर्ता किंवा कर्म दोन्ही गौण असतात. तर हे तीनही विधाने जे की काय बरोबर होती. पर्याय क्रमांक 2 हे जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट, खालील वाक्यांचं योग्य असं नकारार्थी वाक्य आपल्याला निवडायचं आहे. 2000 रुपये, बरं, 2000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे, याचं नकारार्थी कसं होईल? 2000 रुपये ही फार मोठी रक्कम नाही, 2000 रुपये ही देखील फार मोठी रक्कम नाही, 2000 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे, आणि 2000 रुपये ही लहान रक्कम नव्हे का? योग्य उत्तर काय यामध्ये? चला, पर्याय क्रमांक 3 केवळ सी बरोबर आहे, बरं, केवळ सी बरोबर आणि बाकी सर्व चुकीचे आहे. तर 2000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे, याचं जे की काय होईल, 2000 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे, हे जे की यामध्ये करेक्ट आहे, ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 काय, याच्यामध्ये काय करायचं असतं, नकारार्थी वाक्याची शब्दरचना न बदलता ते वाक्य आपल्याला नकारार्थी करायचं असतं. पण आता ह्या पहिल्या याच्यामध्ये काय होतं, 2000 रुपये ही फार मोठी रक्कम नाही, बरं. हे जे की काय मोठी रक्कम आहे आपल्याला सांगितलेले, त्याचं नकारार्थी करायचंय. त्यामुळं हे जरी फक्त काय याचा नकारार्थी जरी असलं पण त्याचा अर्थ चुकीचा होत आहे, बरं. याच्यामध्ये अर्थ चुकीचा होत आहे, हा सुद्धा अर्थ चुकीचा होत आहे, आणि लहान रक्कम नव्हे का प्रश्न विचारलाय, तर हे सुद्धा चुकीचं आहे. तर फक्त पर्याय क्रमांक 3 केवळ सी जे की काय यामध्ये योग्य आहे. वाक्याचा अर्थ न बदलला पाहिजे त्याच्यामध्ये. चला नेक्स्ट, स्वरूप दर्शक उभयन्वयी अव्यय ज्या वाक्यामध्ये, बरं, स्वरूप दर्शक उभयन्वयी अव्यय ज्या वाक्यात आहे ते वाक्य कोणतं आहे? यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार, माझा पहिला नंबर आला की मी पेढे वाटी, तो इतका खेळला की त्याचं अंग दुखू लागले, आणि लोकमान्य टिळक म्हणत की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तर यामध्ये स्वरूप दर्शक उभयन्वयी अव्यय कोणतं आहे? चला उत्तर. यस, गुड मॉर्निंग. पर्याय क्रमांक 4 स्वरूप दर्शक उभयन्वयी अव्यय. तर लोकमान्य टिळक म्हणत की, बरं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तर हे जे की ज्या उभयन्वयी अव्यय जोडलेले आहेत ते स्वरूप दर्शक उभयन्वयी अव्यय. आपण उभयन्वयी अव्ययांचे प्रकार जे की पाहिलेले होते, याच्या आधी सुद्धा बऱ्याच वेळा पाहिलेले आहेत. गौणत्व, आपलं प्राधान्यत्व सूचक आणि गौणत्व सूचक. ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचा प्रश्न आले त्यावेळेस आपण सर्व पाहिलेले आहेत, दोन्ही प्रकार, प्राधान्यत्व कोणते आणि गौणत्व कोणते. तर स्वरूप बोधक, त्यानंतर इकडं याचे स्वकाऊस गौणत्वामध्ये येणारे, आणि सविनियोग, समुच्चय बोधक, विकल्प, न्यूनत्व आणि परिणाम, हे जे की प्राधान्यत्व सूचक मध्ये येणार आहे. आणि गौणत्वामध्ये स्वकाऊस, स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक आणि संकेत बोधक.
ठीक आहे. सविन्यूप आणि स्वकाऊस हे जे की लक्षात ठेवले तर आपल्याला हे सर्व उभयान्वय अवयवांचे प्रकार लक्षात येतील. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे जे की या प्रश्नाचं उत्तर आहे. चला याचं सांगा मला. चला, यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार, हा कोणता प्रकारचा आहे? पहिलं स्टेटमेंट जे ते कोणत्या प्रकारचा मध्ये? सांगा. यस, बरोबर आहे. यश मिळो की न मिळो, बरोबर. यश मिळो किंवा अपयश मिळो, विकल्प सांगतोय त्याला त्याच्यामध्ये. तर हे जे की काय असणार आहे, विकल्प बोधक आहे. विकल्प बोधक उभयान्वय अवयव येणारे ते. यश मिळो की न मिळो. माझा पहिला नंबर आला की मी पेढे वाटेन, हे कोणता असणार आहे? दुसरं वाक्य कोणत्या कोणत्या उभयान्वय अवयवाचं आहे सांगा. पहिलं बरोबर आहे, विकल्प आहे, यश मिळो की न मिळो. यस. दुसरं जे की संकेत, आणि याच्यामध्ये जर हा जो की सायलेंट मध्ये, जर माझा पहिला नंबर आला की मी पेढे वाटणार आहे, जर तर त्याच्यामध्ये संकेत बोधक येणार आहे. संकेत बोधक उभयान्वय अवयव. आणि तिसरं सांगा कोणता येईल? तो इतका खेळला की त्याचं अंग दुखू लागलं. यस. तो इतका खेळला की त्याचं अंग दुखू लागलं, हे कोणत्या उभयान्वय अवयवाचं उदाहरण आहे? यस, परिणाम आहे. खेळण्याचा इतका परिणाम झाला त्याच्यावरती, ठीक आहे. तो इतका खेळला की त्याचं काय झालं, अंग दुखू लागलं. बरं. तर हे जे की काय यामध्ये परिणाम, ठीक आहे, परिणाम बोधक उभयान्वय अवयव. तर या पद्धतीनं हे सर्व या प्रश्नाचं उत्तर होतं. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे जे की काय स्वरूप दर्शक उभयान्वय अवयव. चला नेक्स्ट. खालील वाक्य वाचून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. खालील वाक्य वाचून योग्य पर्याय निवडा. एकाक्षरी शब्दाचं सामान्य रूप होत नाही, परकीय भाषेतील शब्दांचे सामान्य रूप केव्हा केव्हा होत नाही, आणि ग्राम किंवा देशवाचक विशेषणांचं जे की काय केव्हा केव्हा सामान्य रूप होत नाही. कोणतं यामध्ये योग्य असणार आहे? यस. तर पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3 हे जे की यामध्ये योग्य असणार आहे. बरोबर. पर्याय क्रमांक 3. तर तीनही विधाने जे की बरोबर आहेत, तीनही विधाने काय आहेत, योग्य आहे. तर 3 जे की काय एकाक्षरी शब्दाचं सामान्य रूप होत नाही. तो एकाक्षरी शब्द कोणताही घ्या, बी घ्या, याचं जे की काय होणार आहे, एका सामान्य रूप जे की होत नाही. बरोबर. तसेच पण इतर सुद्धा, किंवा घी घ्या, काही घ्या, बी, घी, या एकाक्षरी शब्दाचं जे की सामान्य रूप होणार नाहीये. परकीय भाषेतील शब्दांचं सामान्य रूप केव्हा केव्हा होत नाही. परकीय भाषेतील शब्द जर आपण पाहिले, बरोबर, बस हा जो की काय इंग्रजी भाषेतील शब्द आहे, बसचं सामान्य रूप बस्या कधीच होणार नाहीये. बरोबर. बस होत नाही, किंवा याचं बसच राहतं. बरोबर. किंवा आणखी ट्रंक घ्या, ठीक आहे. हे जे की परकीय भाषेतील शब्द कोणतेही घ्या, परकीय भाषेतील शब्दांचं बटाटा घ्या,
बटाटा बटाटा ते सामान्य रूप समाधान नाही आहे, त्याच पद्धतीनं इतर सुद्धा. आणि ग्राम किंवा देशवाचक विशेष नामांचं किंवा सामान्य रूप होत नाही. सातारा होऊन किंवा देशवाचक एखादा कोणताही शब्द घ्या, इंग्लंड होऊन, हे जसं तसं राहणार आहे, त्याच्यामध्ये कोणताही सामान्य रूप होत नाहीये. येस, तर तीनही विधानं जे की काय बरोबर आहे. येस, नोटिफिकेशन उशीर आलं का? ठीक आहे, काय हरकत नाहीये. चला इंग्लिशचे काय पाहू आपण. चला याचं उत्तर द्या. द सन रायझेस इन द ईस्ट ही सेड. ठीक आहे, याचं जे की काय इनडायरेक्ट नॅरेशन काय होईल, डायरेक्टचं इनडायरेक्ट मध्ये कशा पद्धतीनं रूपांतर होईल, द्या उत्तर याचं. चला काय या प्रश्नाचं उत्तर, द सन रायझेस इन द ईस्ट. ठीक आहे, तर याचं इनडायरेक्ट नॅरेशन हे जे की पर्याय क्रमांक पहिला असणार आहे. बरोबर, पर्याय क्रमांक 1, ही टोल्ड मी दॅट द सन रायझेस इन द ईस्ट. ठीक आहे, तर हे जे की यामध्ये असणार आहे, टेल्स नाही, ही सेड, त्यामुळे इकडे जे की काय होईल याचं भूतकाळीच येणार आहे, टोल्ड मी. ठीक आहे, ही टोल्ड मी दॅट द सन रायझेस इन द ईस्ट, हे जसं तसं राहणार आहे. तर पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, चला fill in the blank with the correct alternative. His enthusiasm is starting to dash the rest of us. काही नाही सर, rub off with, rub off on, rub off along आणि rub off through. So next बरोबर आहे. His enthusiasm is starting to rub off on. सेट फ्रेज आहे, सेट फ्रेजवरती डायरेक्ट अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, त्यामुळं ज्या काही आपल्या सेट फ्रेजेस असतील, ठीक आहे, तर त्या सुद्धा एकदा पाहून घ्या. ठीक आहे, आणि इंग्रजीसाठी जे की रेनन मार्टिन किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक सुद्धा यूज करू शकता, किंवा युनिकचं MJ शेख सरांचं पुस्तक किंवा, तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता त्याच्यामध्ये. तर पर्याय क्रमांक 2 हे जे की या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. ही इज डिसिरियस फॉर गोईंग अब्रॉड. ही इज डिसिरियस टू गो अब्रॉड आणि ऑफ गोईंग अब्रॉड. ठीक आहे, फॉर गोईंग अब्रॉड, टू गो अब्रॉड का ऑफ गोईंग, काही सांगा कोणतं वाक्य जे की यामध्ये योग्य आहे. A, C, B आणि बोथ. चला काय असणार आहे.
येस, पर्याय क्रमांक 2 हे जे की यामध्ये बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 सी फक्त. ही इज डिसिरियस ऑफ गोईंग अब्रॉड. डिसिरियसचा मिनिंग काय होतं? इच्छा. बरं, त्याला जे की काय इच्छा आहे की बाहेर जाण्याची, गोईंग ऑफ अब्रॉड, परदेशामध्ये जाण्याची जे की इच्छा असणारा, ही इज डिसिरियस ऑफ गोईंग अब्रॉड. ठीक आहे. डिसिरियस ऑफ येतं कधी पण, डिसिरियस टू नाही, डिसिरियस फॉर येत नाही. ठीक आहे. इच्छा कशाची? तर गोईंग अब्रॉड. पर्याय क्रमांक 2 सी ओनली करेक्ट. नेक्स्ट, चला, आयडेंटिफाय द सेंटेन्स कंटेनिंग ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं सेंटेन्स कोणतं येईल यामध्ये? शी इज ॲन ऑथर, यू विल नॉट हॅव रीड. I must post the letter I have just written, and they received information that their car had been stolen. Adjective clause कोणता? चला, पर्याय क्रमांक 3 हा जो की यामध्ये योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 ए आणि बी फक्त. शी इज ॲन ऑथर, यू विल हॅव नॉट रीड. ॲडजेक्टिव्ह क्लॉज तिच्याबद्दल, ऑथरबद्दल जास्त माहिती सांगते, त्यामुळं ॲडजेक्टिव्ह क्लॉज या शी इज ॲन ऑथर, यू विल नॉट हॅव रीड. आणि आय मस्ट पोस्ट अ लेटर. ठीक आहे. लेटरबद्दल सांगते इकडे, जे की आय हॅव जस्ट रिटन. बरं, त्या लेटरबद्दल आणखी त्याच्यामध्ये आय हॅव जस्ट रिटन दॅट आय मस्ट पोस्ट अ लेटर. ठीक आहे. तर हे 2 जे की काय आहेत ॲडजेक्टिव्ह क्लॉजचे सेंटेन्स आहेत. 3 दे रिसिव्ड इन्फॉर्मेशन दॅट देअर कार हॅड बीन स्टोलन. हा जो की नाउन क्लॉज येणार आहे. दे रिसिव्ड इन्फॉर्मेशन व्हॉट. ठीक आहे. तर देअर कार हॅड बीन स्टोलन. ठीक आहे. तर हा जो की काय नाउन क्लॉज आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे जे की आपल्या प्रश्नाचं काय असणार उत्तर असणार आहे. नेक्स्ट, चला, विच ऑफ द सेंटेन्स इज करेक्ट? अवर वॉटर मीटर इज 1 मीटर. अवर वॉटर मीटर इज 1 मीटर आणि अवर वॉटर मीटर इज 1 मीटर. चला, काय सांगायचं याच्यामध्ये? मीटर, पाण्याचा मीटर आणि कोणता मीटर ते सांगा. शब्दामध्ये आयोग आपल्याला फसू शकतो. हां, येस, हे प्रश्न आपले झालेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर जे की काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 ओनली. बरं, ए फक्त यामध्ये करेक्ट आहे. अवर वॉटर मीटर, पाण्याचा मीटर, आपला मीटर METER इज 1 मीटर. हा जो की काय METRE. ठीक आहे. दोन्हींचे अर्थ वेगवेगळे आहेत. हा जो की आपला पाण्याचा मीटरवाला सांगतोय आणि जो की खोलीबद्दलचा मीटर फीट त्याच्यामध्ये. त्यामुळं हे जे की या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. येस, जरी झालेले प्रश्न असले तरी सुद्धा एक रिव्हिजन सुद्धा होते आणि बरेच जे काही चुकलेले असतील आधी ते सुद्धा तुमचे जे की नक्कीच बरोबर सुद्धा येणार आहे. ठीक आहे. किंवा एक
बरेच जण चुकतात सुद्धा, झालेले प्रश्न सुद्धा. बरं, तर ते तुमच्या लक्षात येतील. चला, विच ऑफ द फॉलोइंग फ्रेज मीन्स रिजिसाइड. रिजिसाइडचा मिनिंग काय असणार आहे सांगा. मर्डर ऑफ मदर, मर्डर ऑफ फादर, मर्डर ऑफ किंग आणि मर्डर ऑफ ब्रदर. Yes. तर रिजिसाइडचा मिनिंग तर जो की काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4 सी ओनली. पण रिजिसाइड म्हणजे राजाचा मर्डर, मर्डर ऑफ किंग. बरोबर, मर्डर ऑफ किंग, राजवत, हा जो की काय असणार आहे रिजिसाइड. चला, बाकीचे सुद्धा सांगायचे आपल्या सर्वांना. मर्डर ऑफ मदर काय म्हटलं जातं? मर्डर ऑफ मदर. चला, सुसाईड तर सर्वांना माहिती आहे. सुसाईड म्हणजे स्वहत्या. मदरचा मर्डर, मॅट्रिसाइड. मर्डर ऑफ फादर, मर्डर ऑफ फादर. याचं काय? यस, पॅट्रिसाइड. बरोबर आहे. चला, मर्डर ऑफ किंगचं तर लक्षात आलं आपला, रिजिसाइड. आणि मर्डर ऑफ ब्रदर. यस, मर्डर ऑफ ब्रदर, पॅट्रिसाइड. तर या पद्धतीनं हे जे की या प्रश्नाचं उत्तर होतं. आणखी कोणकोणते त्याच्यामध्ये बरेचसे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. यस, ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट, choose the most appropriate phrase in the underlined words. She read the document quickly while having tea. ठीक आहे, यामध्ये फ्रेज कोणती येऊ शकते दोन्ही ठिकाणी. रन अप, रन अक्रॉस, रन थ्रू आणि रन डाऊन. येस, द मोस्ट ॲप्रोप्रिएट फ्रेज काय येऊ शकते याच्यामध्ये, तर जे की पर्याय क्रमांक 3 रॅन थ्रू. शी रेड द डॉक्युमेंट्स क्विकली, शी व्हाईल हॅविंग टी. ठीक आहे, तर हे जे की यामध्ये योग्य आहे, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, कवर युअर हेड प्रॉपरली लेस्ट यू डॅश द कॅच कोल्ड. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग मॉडल्स फिल्स करेक्टली द ब्लँक्स इन द सेंटेन्स अबव. ठीक आहे, लिस्ट आहे पहा. चल, काही सांगा. विल, वुड, शाल, शुड. येस, बरोबर आहे. कवर युअर हेड प्रॉपरली.
डोकं व्यवस्थित झाकून घ्या, जेणेकरून जे की काय होणार आहे, थंडी वाजणार नाही आहे. कोल्ड, लेस्ट कोल्ड. तर लिस्ट यू शूड कोल्ड. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की लिस्टमध्ये, लिस्ट हाच मुळात नकारार्थी शब्द आहे. लिस्ट हाच मुळात काय आहे, नकारार्थी आहे. त्यामुळे या ठिकाणी जे की काय शूडच येणार आहे, फक्त शूड नॉट येणार नाहीये. बऱ्याच वेळा असे सुद्धा प्रश्न विचारले जातात, दिले ऑप्शन देतील असा, शूड पण देतील आणि शूड नॉट पण देईल ऑप्शन. ठीक आहे, तर यामध्ये फक्त शूडच येणार आहे, शूड नॉट नाही येणार. ठीक आहे, कारण लिस्टमध्येच जो की नकारार्थ आहे त्याच्यामध्ये, त्यामुळं नॉट त्या ठिकाणी येणार नाही, फक्त शूड. ठीक आहे, कव्हर युअर हेड प्रॉपरली, लिस्ट यू शूड कॅच कोल्ड. ठीक आहे, तर हे या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, चूज द करेक्ट एक्सप्रेशन टू फिल इन द ब्लँक. ही सेड इट विथ हिज डॅश. काय, टंग आउट ऑफ हिज चीक, टंग इन हिज चीक, टंग बिलो हिज चीक आणि टंग ऑन हिज नोज. हा सुद्धा एक आपलं फ्रेज आहे. फ्रेज नाही, डायरेक्ट आपल्या याच्यामध्ये काही सांगा. He said it with his dash. येस, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हा जो की यामध्ये करेक्ट असणार आहे, टंग इन हिज चीक. तर हे जे की यामध्ये करेक्ट येईल. ठीक आहे, चला, तर अशाच पद्धतीनं आपण मराठी आणि इंग्लिश या घटकावरती जे विचारण्यात आलेले प्रश्न आहेत, PYQ आहेत, तर ते आपण डिस्कस केले. ठीक आहे, चला, तुमच्या कोणाचे काही प्रश्न शंका असतील तर विचारू शकता. कोणाचे प्रश्न, शंका, सूचना असतील तर विचारा. आणि परीक्षेमध्ये सुद्धा कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे. कॉन्फिडन्सच्या जोरावरतीच आपण जे की काय, अभ्यास तर सर्वजण करतात, पण कॉन्फिडन्स सुद्धा असणं आवश्यक आहे. येस, मी जे की करू शकतो, माझ्याकडून हे होणारच, हा कॉन्फिडन्स प्रत्येकाने ठेवला पाहिजे. ठीक आहे, आणि स्पर्धा ही आपल्या स्वतःशीच असली पाहिजे, बरोबर. नाही तर दुसऱ्या आपल्या आजूबाजूचे आपण पाहतो, आजूबाजूची स्पर्धा करून काहीच उपयोग नाही, आपल्या स्वतःशी आपली स्पर्धा असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि जो की काय यश आलं तर आपल्याला त्याचा आनंदच आहे, आणि अपयश आलं तर तो एक आपल्यासाठी धडा असणार आहे. ठीक आहे, तर हे गोष्टीचा सुद्धा जो की प्रत्येकाने विचार करा. ठीक आहे, चालेल, थांबूया आपण या ठिकाणी. 4 वाजताच्या लेक्चरमध्ये आपला जो राहिलेला कायदा आहे तर तो आपण बघूया. ठीक आहे, थँक्यू सो मच.